उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा उद्या हिंगोली जिल्हा दौरा आहे आणि ह्या दौऱ्यावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गोपू पाटील आहेत। काय सांगाल पाटील, एकंदरीत उद्याचा दौरा कसा असणार आहे? सन्माननीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे उद्या मुंबईवरून नांदेड येथे विमानाने येणार आहेत। त्यानंतर ते तुमच्यासाठी तिथून नांदेडवरून वसमतला कृष्णा मंगल कार्यालय परभणी रोड इथं त्यांचा कुटुंब संवाद कार्यक्रम होणार आहे। त्यानंतर 2 वाजता सेनगाव येथे विके देशमुख मंगल कार्यालय इथं त्यांचा कुटुंब संवाद कार्यक्रम होणार आहे। त्यानंतर 5 वाजता ते आपल्या कळमनुरी येथे लमानदेवाचं जे ग्राउंड आहे तिथे विराट हनुमान मंदिराच्या तिथं त्यांचा कुटुंब संवाद कार्यक्रम होणार आहे आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्त पूर्ण विधानसभा वाईज हा कुटुंब संवाद कार्यक्रम ते घेत आहेत। कुठेतरी शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदा उद्धव ठाकरे कळमनुरी विधानसभेमध्ये संवाद साधणार आहे। कळमनुरी विधानसभेतील मतदारांशी संवाद आहे, उत्सुकता आहे मतदारांना, काय नाही? निश्चितच तुमच्या माझ्यासाठी कळमनुरीमध्ये खूप उत्सुकता आहे की कधी उद्धव साहेब येतील। मागे पण कार्यक्रम लागला होता, पण काही अडचणीमुळे कार्यक्रम हा रद्द झाला, पण लोकांना खूप उत्सुकता आहे की उद्धव साहेबाचा सभा कधी लागणार आहे आणि निश्चितच तुमच्या माझ्यासाठी प्रचंड असा जनसमुदाय त्या ठिकाणी उद्धव साहेबांचे विचार ऐकण्यासाठी येणार आहे। कुठेतरी निवडणुकांची तारीख जाहीर झालेली आहे, मात्र उमेदवार डिक्लेअर झालेले नाही। तर महाविकास आघाडीमध्ये ही रस्सीखेच सुरू आहे उमेदवारीसाठी। तिकडे रुपाली पाटील म्हणतायत की माझे भाऊ ओमराजे निंबाळकर आणि राहुल पाटील हे माझ्या उद्धव साहेबांकडे साकडे घालतील माझ्या जागेसाठी, तर नागेश पाटील ही इच्छुक आहेत। निश्चितच तुमच्या माझ्यासाठी इथं शिवसेनेमध्ये बरेच जण इच्छुक आहेत, पण जो कोणी उमेदवार उद्धव साहेब देतील तो उमेदवार आम्हाला सर्वांना मान्य आहे, कारण की शिवसैनिक हा म्हणजे पक्षप्रमुखांचा आदेश, उद्धव साहेबांचा आदेश मानणारा शिवसैनिक आहे। त्यामुळे त्यात काही आम्हाला काही काळजी करायचं असं काही वाटत नाही। उद्धव ठाकरे जिथे जातात तिथं उमेदवार घोषित करत आहेत, मग हिंगोली लोकसभेचा उद्या उमेदवार घोषित होणार का? मी तर हे तुम्हाला सांगू शकत नाही। उद्या जर उद्धव साहेबांच्या मनात आलं तर निश्चितच जो कोणी उमेदवार असेल ते उद्धव साहेब इथं डिक्लेअर पण करू शकतात आणि काही दिवसातच खरं पाहिलं तर ते नाव पण सगळ्यांच्या समोर येऊन जाईल। या जागेवरती काँग्रेस दावा करते, राष्ट्रवादी करते आणि तुमची शिवसेना सुद्धा करते, नेमकी काय अशा अपेक्षा आहेत तुम्हाला? निश्चित तुमच्या माझ्यासाठी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। इथे शिवसैनिक कडवट आहेत, पहिल्यापासून आतापर्यंत बघितलं असाल हे शिवसेनेचे नेहमी शिवसेनेच्या पाठीमागे इकडल्या लोकसभेचे मतदारसंघामध्ये लोक शिवसेनेच्या पाठीमागे खंबीर उभे आहेत। त्यामुळं मला हे वाटते महाविकास आघाडीमध्ये जर कोणी जरी उमेदवार ज्यांना त्यांना पक्षाला ज्याला अधिकार आहे, राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल, पण निश्चितच मी सांगू शकतो ही जागा शिवसेनेला 100% राहणार आहे। निश्चितच हे होते गोपू पाटील। ही जागा जी आहे ती हे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, हे मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि हा मतदारसंघ शिवसेनेकडेच सोडवला जाईल आणि शिवसेनेच्या मतदारसंघामध्ये निवडून जो कोणी उद्धव साहेब उमेदवार देतील त्याला आम्ही निवडून आणणार असल्याचं गोपू पाटील यांनी सांगितलं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।